कदाचित 2-4 पुस्तकं जास्त वाचल्याने तू फार हुशारही झाला असेल, पण त्यानं तुला ज्ञान मिळालंय असं होत नाही. त्यासाठी कटू अनुभवाच्या शाळेत जावं लागतं बाबा. आज तुझ्याकडं आणि माझ्याकडे जे काय आहे ना, त्यासाठी तुझ्या आणि माझ्या बापानं देखील स्वतःच्या पोटावर आणि पाठीवर घाव सुचले. तवा ही काळी आई आपल्याला कळली. आणि तवापासून दादानं गावापासून फारकत घेतली आणि जंगलात राहतो एकटा. का? तर तुला आम्हाला निवारा मिळावा, खायला अन्न मिळावं आणि आपल्याकडं कोणी बी वाकड्या नजरेनं बघू नये म्हणून. अरे तो स्वतः शिकला नाही, पण पोट्ट्यानं शिकवा म्हणत आज बी सगळ्यांच्या शिक्षणाचा खर्च तो स्वतः करतोय. आपला पोरगा शिकल्यावर बेरोजगार राहू नये म्हणून त्याला नोकरीला नाही तर धंद्यावर बसवलं, ते बी स्वतःच्या हाताखालची माणसं देऊन. अरे त्याला अन्यायच करायचा असता तर तुला हाताखालची माणसं कशाला दिली असती? फक्त पोल्ट्रीच दिली असती ना. आणि तू म्हणतोस तसा, तू शहरात जाऊन समजा मोठा हिरो झालास आणि तुझ्या बरोबर तुझी माणसंच नसली तरी, अरे दुःख कुणाला सांगणार, आनंद कुणाबरोबर साजरा करणार? बाळा, माणूस तेव्हाच मोठा होतो जेव्हा त्याच्याबरोबर त्याची माणसं असतात, त्याचं कुटुंब असतं. आता तू ठरव, तुला काय हवं? तुझी माणसं, तुझं अख्खं कुटुंब की तुझं स्वप्न? येतो मी.